छत्रपती शासन म्हणजे छत्रपती शिवरायांचे आणि जिजाऊ मासाहेबांचे मावळे आहोत आम्ही। खुद्द शिवरायांनी आता महिला मुक्ती चळवळ हाती घेतली आहे। मा जिजाऊ यांनी ठरवलं आहे की यापुढे या देशात एकाही महिलेवर अन्याय अत्याचार होणार नाही। नको नको जा तुम्ही। अहो तुम्ही एक दिवस याल यांना मारून जा, पण मला आयुष्यभर यांच्या सोबत संसार करायचाय। पुन्हा कोण येणार आहे मला वाचवायला यांच्या तावडीतून? काळजी करू नका ताई, आम्ही कायम तत्पर आहोत आपल्या सेवेसाठी। अहो महिलांनी कपडे कोणते घालावे, तिला मित्र कोण असावे, कोणाबरोबर गप्पा माराव्या, अहो हे ठरवण्याचा अधिकार फक्त महिलेला आहे। तुम्ही नवरे म्हणजे तिच्या शरीराचे मालक नाही। महिला काही चुकीची वागत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आपल्याला भारतीय कायदा आहे। तिच्यावर हात उचलण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण कोणाला जीवनदान देऊ शकत नाही, तसेच कोणाला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही। आता इथून पुढे महाराष्ट्रात छत्रपती शासन लागू आहे। तेव्हा महिलांवर अत्याचार कराल तर थेट शिवरायांच्या मावळ्यांची गाठ आहे, लक्षात ठेवा। रायबा, आपल्या स्वराज्य स्थापनेनंतर या महाराष्ट्र राज्याची काय ही अवस्था, जिथे आया बहिणी सुरक्षित नाहीयेत, गुंडांचे राज्य चौका चौकात आहे, मध्यमवर्गीय मनुष्य कराच्या ओझ्याने वाकला, सत्ताधारी परकीयांप्रमाणे अत्याचार करतायत, आपल्या सत्तेच्या लोभापायी सामान्य जनतेला किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडून टाकतायत। हेच का आपले स्वराज्य? यासाठी केला होता अट्टास? मासाहेब, आपण नुसतं हुकूम करा, आत्ता खांडोळी करतो एकेकाची। अन्याय, अत्याचार, अहंकार, सत्ता या विकृत मानवी प्रवृत्ती त्या प्रत्येक काळात अस्तित्वात होत्या आणि यापुढेही राहतील। महाभारतात द्रौपदीला भर सभेत खेचून आणणारा आणि तिचे वस्त्र फाडणारा दुशासन असो व सीतामाईचे अपहरण करणारा रावण असो, ते अगदी कालच्या बदलापूर आणि बंगालच्या घटनेचे गुन्हेगार असो, या दृष्ट प्रवृत्ती कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही असणार। मासाहेब, म्हणजे आमच्या आया बहिणी या पृथ्वी तलावर कधीच सुरक्षित असणार नाही। अहो मग काय उपयोग आम्हा मावळ्यांचा? आजवर सगळ्या चळवळी झाल्या, अनेक युद्ध झाली, पण महिलांच्या बाजूला कधी लढा उभारला गेलाच नाही। काहीतरी केलं पाहिजे मासाहेब। खरं आहे, युद्धात अन्याय अत्याचार होतो तो पहिले महिलांवरच। परकीय आक्रमणे झाली तरी त्याच्या पहिल्या बळी महिलाच ठरतात। पण समाज समाज म्हणतो, पण त्या समाजातही अनेक छुपे रावण आहेत, हे आजही महिलांना त्रास देत आहेत, अत्याचार करतात। मासाहेब, अहो रांगाच्या पाटलानं बदमल केला म्हणून आपल्या राजांनी त्यांचा हातपाय छाटून त्याचा चौरंग केला। त्यानंतर समाजातला अन्याय कमी झाला, पण आज काय? अहो तरुणाई नशेच्या अंमलाखाली आहे। रायबा, प्रत्येक अडचणींवर उपाय असतो, प्रत्येक गुन्ह्याला थांबवण्याची ताकद असते लोकांमध्ये। जनतेत जागृती निर्माण करणं गरजेचं आहे आणि यावर उपाय एकच, छत्रपती शासन, गुन्हेगाराला कडक शासन आणि तेही त्वरित। हाच महाराष्ट्र धर्म आहे, हीच आई तुळजाभवानीची इच्छा आहे। जितायची लढ सारखीच आहे तुला मला, फिरतीचा फड जितायची लढ सारखीच आहे तुला मला, साऱ्या गावात बोभाट झाला, साऱ्या गावात बोभाट झाला ना बाई मी आई बजरा
तुझ्या नादी लागून आता मी पण आलोय बार मध्ये. काय ऐकायला लागते कुणाच ठाऊक. इकायला काय राहिले तुमच्याकडे डोंबलं. पण तुम्हाला एक सांगतो साहेब, सांग. तेरी मेरी आई मग उडत गेली दुनियादारी. असं म्हणतो. हाय मंडळी, मी आहे तुमची लाडकी बबली. आज मी आली आहे बार. आज मी अंघोळ केली. बाई गुलाबी रंगाचा ड्रेस घातलाय, गुलाबी लिपस्टिक लावली आणि गुलाबी ब्लश पण लावली. कशी दिसते? छान दिसते ना. तर मंडळी, आता आपल्या बरोबर आहे चंद्रावर जाऊन आलेले आप्पा भाऊ. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. एवढ्या अरे मी कधी गेलो चंद्रावर? मी तर रोजच जातो चंद्रावर. पण मी नाही ना गेलो चंद्रावर. अहो ती आपल्या फोनचं रिचार्ज करून द्यायला रे. चंद्रावर गेलो. हा हा गेलो चंद्रावर. फिर भाई नाही बोलला, बापू दिसते तू दिसते. रिचार्ज पाहिजे. हा बाई पागल झालाय का बाई? काय प्रकार बाई? पागल झालाय का बाई? काय प्रकार बाई? तर मंडळी, माझ्यासोबत आता लाईव्ह मध्ये आहेत चंद्रावर जाऊन आलेले आप्पा. ए बबली गट्टा बुल्ली, ले पुढे नको सोडू. शिट यार, मी काहीही केलं तरी माझी व्ह्यूज वाढत नाहीये, फॉलोअर्स वाढत नाहीयेत. अशाने मी कधी होणार रील स्टार? मी काय करू यार? माती खा. काय? अगं तुझ्यासारखीच एक रील स्टार गेली आणि पाय घसरून पडली. हा हे असलं रील स्टार होण्यापेक्षा रिअल स्टार हो. असं काहीतरी कर ज्याच्यामुळे तू झगमगी चकचकीत दिसली पाहिजे. मी बोलू का? मला आवडतं ते कर. गपरे तू काय करायचं सांग, डोळे झाकून घेऊ का? अरे म्हणजे डान्स कर डान्स. डान्स कर डान्स. चालेल चालेल. वा 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 बबली वा. अगं छान नाचली बघ तू. हा आता बघ बरं किती लाईक आल्यात ते. हा 1000. 1000. 1000. वा वा बबली वा. बाई काय प्रकार! एकाच दिवसात या डान्समुळे मी इतकी फेमस झाली. वा, असे रील्स मी पुन्हा बनवणार, असेच डान्स करणार आणि सगळ्यात मोठी रील स्टार बनणार. खूप फॉलोअर्स, खूप व्ह्यूज, फुल सेलिब्रिटी पॅटर्न. आता मला कळलंय नक्की काय करायचंय फॉलोअर्स वाढवण्यासाठी. कळलंय आता तुला काय करायचं ते. हा पण बबली काय आहे, ही जागा चुकीची आहे. हा आता काय कर, काळजी घ्या आणि लवकरात लवकर घरी जा. हा हे बेवड्या, चल लवकर, सावित्री वाट बघते ना घरी. हो साहेब, तुमचं रिचार्ज झालंय ना, तुम्ही जावा. माझा ना एक मित्र येतो, आमची एका विषयावर घन चर्चा आहे. हा ती चर्चा संपली की मी फक्त 10 मिनिटातच घरी जातो. तुम्ही जावा. जाऊ ना मी. हा नक्की जावा, सावकाश जावा. येशील ना घरी नीट? अरे नक्की, कन्फर्म. हे बबली तू पण चल लवकर. हो हो. चला साहेब तर गेले, आता काय करशील बबली तू? हा म्हणजे आता सापडली ना माझ्या तावडीत. काय बोलताय तुम्ही? अरे काय बबली तू दिसते यार, एक नंबर. वा, मी आत्तापासून फक्त नेटला रिचार्ज टाकून इंस्टाग्राम चालत होतो. आज अचानक अशी लाईव्ह बघायला मिळाली मला. वा, हा, एक नंबर एक नंबर. मी जे बघत होतो मोबाईल मध्ये ना, मला रिअल मध्ये बघायला मिळालं. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? मला सगळं कळतंय. काय तुझं रूप, काय
तुझा राज काय तू दिसती एकदम काटा आयटम एक नंबर माझं ना तुझ्या एकतर्फी प्रेम आलंय हे बघ हे बबली मला तू आत्ताच्या आत्ता पाहिजे मला काय माहित नाही पाहिजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी तुम्हाला तशी मुलगी दिसते का? हे तशी विषय मला माहित नाही आत्ता इथे डांगडिंग करताना मजा येत होती का तुला हा वा बघले तू लय मनात भरली राव मला काय माहित नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे मला जाऊ द्या इथून. जाऊ दे हे जाऊ देण्यासाठी तुला इथे एकटीला गाठलंय का मी हा? काय करशील का आता काय करशील हात 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 सोड माझा. हात सोडू माझा हात सोड. बर चल हात सोडतो माझ्या बरोबर आत्ताच्या आत्ता चल चल मला नाही यायचंय. नाही यायचं नाही. नाही यायचं नाही यायचंय. कन्फर्म नाही यायचं नाही यायचंय. काय या चेहऱ्यानेच गोळ केला ना थांब तुझ्या राहिला तुला काय दाखवतो. करतोय तू? हे बघ. ये. मला नाही म्हणती मला नाही म्हणती या चेहऱ्याने गोळ केला ना तू माझी नाही ना तो फिर किसी की नाही हो सकती बस बोललं ना संपलो माझं आयुष्य. सगळं आयुष्य संपलं. त्या नराधमाने माझं सौंदर्य संपवलंय. आता माझा काय उपयोग हो जगून? त्या मानसिक विकृत तरुणाच्या प्रेमाचा मी स्वीकार केला नाही म्हणून मला ही शिक्षा दिली का हो? अरे अरे तुमची सकाळ संध्याकाळ पूजा करणारे फक्त बघत राहिले हाताची घडी घालून. तुम्ही तरी काय करणार म्हणा? लोकांनी तुम्हाला फक्त पुतळ्यातच ठेवलंय. अहो तुमच्यासारखी दाढी वाढवून फिरणारे आणि तुमच्यासारखं चंद्रकोर कपाळावर लावून फिरणारा प्रत्येक माणूस रस्त्याने दिसत असतो पण तुमच्यासारखी विचार आचरणा मानणारा एकही माणूस जगात नाहीये का? का चाललंय हे सगळं? का प्रत्येक आपल्यावरती अत्याचार केला जातोय? महाराज अहो, तुम्ही तरी मदत करावं आमची. माझी मदत करावं महाराज. मदत करा. का धावून यायचं होतं आम्ही तुला वाचवायला इथला अन्याय अत्याचार थांबवायला पण किती दिवस आम्हीच धावावं तुमचं रक्षण करावं याची अपेक्षा करणार आहात तुम्ही आमच्या स्वप्नातलं स्वराज्य असं नव्हतंच कधी आज इथे काय चाललंय जुलूम वाढलाय अन्याय अत्याचार वाढलाय स्त्रियांना सन्मान उरला नाही जो तो ज्याच्या त्याच्या स्वार्थापुरतच बघतोय स्वतःच्या फायद्याचा विचार करतोय अशाला कशी टिकेल आपल्यात बंधुता आपल्या प्रत्येकाला वाटतं अन्याय अत्याचाराला तोंड देण्यासाठी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा शिवाजी महाराज जन्माला यावे असं प्रत्येकाला वाटतं परंतु शेजारच्या घरात अशीच धारणा असते आपली होय ना मग एका स्त्रीचं रक्षण करताना कुठे जाती तुमची मर्दानगी तिची अब्रू वाचवताना प्रत्येक वेळी कृष्णच धावेल अशी अपेक्षा का करता तुमचं संरक्षण तुम्ही स्वतः करायला शिका उठा हाती शस्त्र घ्या अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध हो तूच काली हो तूच दुर्गा हो तूच रणचंडी आणि हो तूच महिषासुरमर्दिनी ए स्वीटी अगं जरा थांब मला ना तू लय म्हणजे लय आवडती बघ मग मी काय करू मला जाऊ दे इथून बस एका पण मेसेजचा तो रिप्लाय जायना माझ्या हा? मला जाऊ दे तुला शेवटचं सांग अरे दुनिया हिंडली ग पण तुझ्यासारखं पाखरू काय घावलं नाही बघ मला तुला लाज नाही वाटत का रे असं बोलताना आया बहिणी नाही आहेत का तुझ्या घरात आहे आया बहिणी आहे पण तूच नाही ग मला ना तुझ्यासोबत ते डाऊन डिंग करायचंय मला इथून जाऊ दे प्लीज अगं थांब ग हात सोड माझा ए हे बघ मला हात लावू नको मी शेवटचं सांगते तुला जाशील का हात सोड सांगितलंय मी तुला अगं माझं काळी हात सोड आई ए
देखावा स्वराज्याचे खरे शिलेदार कोण